बस आहे जी आज भारतीय संघाचं कौतुक करणार आहे। कौतुक सोहळ्यासाठी बस सज्ज झालेली आहे। चॅम्पियन 2024 ही बस आहे, खास गुजरातवरून ही बस आली आहे। आपण बघू शकता, मी कॅमेरामन सुशांतला विचार करतो, पूर्णपणे जो इतिहास घडला होता, जो त्याची पूर्णपणे आपल्या खेळाडूंचा असू दे, मग रोहित असू दे, विराट असू दे, हार्दिक पांड्या असू दे, शतक केलं, शतक लागलं, ही बस पूर्णपणे सज्ज झाली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच वानखेडेच्या मरीन ड्राईव्हपासून वानखेडेपर्यंत ही बस येणार आहे। एक त्याची एक थोडक्यात आता ह्या बसची थोडीशी चाचणी घेण्यात आली रस्त्यासाठी। ही बस जी बनून आलेली आहे ना, हीच ती ऐतिहासिक बस आहे जी आपल्या खेळाडूंनी इतिहास घडवलेला आहे। खरं तर ह्या बसमध्ये जेव्हा दिल्लीतून खेळाडू आपले येतील आणि ह्या दिल्लीतून खेळाडू आल्यानंतर जवळजवळ 3 तासाची ही महत्त्वाची परेड ह्याच मरीन ड्राईव्हवर होणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या 2011च्या वानखेडे स्टेडियमवर भारताने वर्ल्ड कप जिंकला होता, तिथल्याच परत आठवणीला उजेडा देण्यासाठी ही बस सज्ज झालेली आहे। हीच ती बस आहे ज्याच्यातून चॅम्पियनशिपचा प्रवास होणार आहे। आपण बघू शकता, पूर्णपणे अशी बस सजलेली आहे। मी सुशांतला विनंती करतो, बसच्या दुसऱ्या बाजूला आपण येऊया। ह्या बसमध्ये खेळाडू पूर्णपणे ओपन बस आहे आणि हाच तो विजेता संघ आहे भारताचा। त्यामध्ये आज ह्या बसमध्ये खेळाडू ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत आपली खास TV9 साठी। आपण बघू शकता, ही बस आता वानखेडेवरून पुढे झालेली आहे आणि हीच ती बस आहे जी खेळाडूंच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे आणि तिची चाचणी घेण्यात आलेली आहे। कारण की ह्याच वानखेडेच्या मैदानावर नरिमन पॉईंटपासून तो वानखेडेवर ह्या बसचा जल्लोष जोश आपल्याला सगळ्या मुंबईकरांना अनुभवायला मिळणार आहे।